अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1,500 रुपये देतोय. नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. कोणती घोषणा केलेली आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या गव्हर्नमेंट अपडेट या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन येत असतो. तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगला समाचार घेतला आहे. लाडकी बहीण योजना ही फक्त काही रक्षाबंधन किंवा भाऊबीज पाहून आणलेली नाही. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. या योजनेबाबत कोणतीही चिंता बाळगू नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं. नागपुरात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विरोधक तुम्हाला काहीही सांगतील त्यावर विश्वास ठेवू नका. ही योजना फक्त रक्षाबंधनासाठी नाही आहे. ही योजना फक्त भाऊबींसाठीही नाही, ती कायम राहणार आहे. कुणी काही म्हटलं तरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका असं सांगतानाच एकीकडे आम्ही राज्यात विकासाची कामे करत आहोत तर दुसरीकडे आम्ही लोककल्याणकारी योजनाही राबवत आहोत. या योजनांमधून गोरगरीब आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याचं काम करत आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही 2 वर्षात जी कामे केली ती लक्षात ठेवा आणि तुमचे आशीर्वाद महायुतीच्या पाठीमागे राहू द्या असं आवाहनही त्यांनी केलं. ही योजना फक्त ट्रेलर आहे, पिक्चर तर अजून बाकी आहे. तुम्हाला पैसे देताना आम्ही हात आखडता घेणार नाही. या बहिणींना लखपती करण्याचं स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी योजना सुरू केली. ही योजना आम्ही राबवणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आम्ही राज्यात जवळपास 50 लाख महिलांना लखपती करणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1,500 रुपये दिले जात आहेत, पण आम्ही फक्त 1,500 रुपयांवर थांबणार नाही. आम्ही या योजनेचा विस्तार करणार आहोत. तुम्ही आम्हाला साथ दिली तर आम्ही 2,500 ते 3,000 रुपये सुद्धा देऊ शकतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हटले. आम्ही 1,500 रुपये देतोय महिन्याला. भाऊबीज वर्षाला 18,000 रुपये. ही योजना अशीच चालत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पैशांचा वाटप करण्यात आला याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. पहिल्या टप्प्यात आपण आतापर्यंत 1,07,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. 3,225 कोटी रुपये बहिणींच्या खात्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात 52 लाख बहिणी लाभार्थी आहेत. त्यांना आपण 1,562 कोटी रुपये वितरित केले आहेत. म्हणजेच आपण 1,60,00,000 पर्यंत पोहोचलो आहोत असं मुख्यमंत्री सांगितले. या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचा आकडा 2.5 कोटीपर्यंत जाणार आहे. 3 कोटींपर्यंत हा आकडा गेला तरी चालेल, काही हरकत नाही. आम्ही तिन्ही भाऊ सक्षम आहोत. आपल्या बहिणींना आम्ही भरभरून भेट देऊ असंही त्यांनी म्हटले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या सभेमध्ये पुन्हा एक मोठी घोषणा केलेली आहे. आता 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो आता 1,500 रुपयांवरून 3,000 ते 2,500 रुपयांपर्यंत सुद्धा वाढू शकतो असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं. तर 1,500चे 2,500 होतील. 2,500चे 2,000 होतील. तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2,500 होतील. आणि नक्कीच तुम्हाला आता याचा फायदा होईल असे आपण गृहीत धरूयात. मित्रांनो, अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ इतर बहिणींनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या घोषणेबद्दल माहिती पडायला हवी. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.